हॅलो स्टुडंट, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आज आपण लेसन पाहणार आहोत 3.4 ॲट द सायन्स फेअर. या लेसनचे पॉइंटर्स आज आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये या ॲट द सायन्स फेअर या लेसनचे एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यातला मार्वलिंग हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. आज या लेसनचे पॉइंटर्स या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत. मग पॉइंटर्स क्वेश्चन नंबर फर्स्ट, लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. या ठिकाणी तुम्हाला मार्बलिंगची जी काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी लर्न करायची म्हणजे शिकून घ्यायची. डू सो विथ अ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. जर तुम्हाला शक्य असेल तर ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये करू शकतात. घरी जाऊन तुम्ही हे जे काही मार्बलिंगची प्रोसेस आहे ती या ठिकाणी तुम्ही करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन. खाली काही फ्रॅक्शन दिलेली आणि ते आपल्याला या ठिकाणी रीड करायचे. 1/2 या फ्रॅक्शनला म्हणतात 1/2. 1/3 या फ्रॅक्शनला म्हणतात 1/3. 1/4 या फ्रॅक्शनला म्हणतात 1/4. 1/5 या फ्रॅक्शनला म्हणतात 1/5. तसं 1/9 या फ्रॅक्शनला म्हणतात 1/9. त्यानंतर 3/2 या फ्रॅक्शनला म्हणतात 3 हाल्व्स. 2/3 या फ्रॅक्शनला म्हणतात 2/3. 3/4 या फ्रॅक्शनला म्हणतात 3/4. 2/5 या फ्रॅक्शनला म्हणतात 2/5 आणि 7/4 या फ्रॅक्शनला म्हणतात 7/4. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे तो या ठिकाणी रीड करायचा आहे. मी माझ्या नोटबुकमध्ये या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंड हा या ठिकाणी मी राईट डाऊन केलेला आहे. या ठिकाणी 1/9 म्हणजे 1/9 असं या ठिकाणी त्याचं रीड करायचं आणि 7/4 याचं रीडिंग करायचं 7/4. अशा प्रकारे हे सर्व हा जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे हा तुम्ही या ठिकाणी रीड करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, फाइंड 3 nouns, 3 pronouns and 3 preposition फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून आपल्याला 3 nouns म्हणजे 3 नामे, 3 pronouns म्हणजे 3 सर्वनामे अँड 3 प्रेपोजिशन आणि 3 प्रेपोजिशन हे या ठिकाणी आपल्याला पॅसेजमध्ये शोधून नोट डाऊन करायचे. माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी 3 nouns मी नोट डाऊन केलेले. नाउन्स अ बकेट, केरोसिन, पेंट हे तिघेही वर्ड का आहेत नाउन. त्यानंतर प्रोनाउन आय, वी, अस हे तीनही वर्ड हे प्रोनाउन आहेत. अँड प्रेपोजिशन ऑन, आउट, ऑफ, फ्रॉम हे या ठिकाणी हे जे 4 वर्ड्स आहेत हे या ठिकाणी प्रेपोजिशन आहेत. म्हणजेच हे सर्व वर्ड हे आपण पॅसेजमधून फाइंड आउट केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, फर्म, पेयर्स, राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर मार्बलिंग पेपर. मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की मार्बलिंग पेपर याच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत की त्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. मी माझ्या नोटबुकमध्ये स्टेप बाय स्टेप मार्बलिंगची प्रोसेस ही या ठिकाणी नोट डाऊन केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मार्बलिंग पेपर याची प्रोसेस. मग या ठिकाणी मी नंबर दिलेले, फर्स्ट काय करायचं, सेकंडला काय करायचं, थर्डला, फोर्थला आपण एक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी ती मार्बलिंगची प्रोसेस ही करणार आहोत. मग फर्स्ट वी नीड द फॉलोइंग. सर्वात पहिले मार्बलिंग करण्यासाठी काय काय लागतं, अ बकेट, सम वॉटर, केरोसिन ऑर टर्पेंटाईन, ऑइल पेंट, रेड, ब्ल्यू, येलो एक्सेट्रा अँड अ ब्रश, व्हाईट शीट ऑफ पेपर. एवढं सर्व साहित्य हे आपल्याला मार्बलिंग करण्यासाठी लागतं. मग आपल्याला पेपरावर मार्बलिंग करायची त्यासाठी इतकं साहित्य आपल्याला अवेलेबल पाहिजे. त्यानंतर पुढे काय करायचं, फिल दिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ द वॉटर. ती जी बकेट आहे 3/4 एवढी बकेट पाण्याने फिलअप करायची म्हणजे भरायची.
Dilute the paint with a spoon of turpentine or kerosene. चमच्याने त्या ठिकाणी आपल्याला त्या चमच्याच्या सहाय्याने टर्पंटाईन आणि केरोसिन हे त्या पाण्यामध्ये टाकायचं. स्टर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आणि मग ते पाणी चांगलं ढवळायचं म्हणजे ते टर्पेंटाईन आणि केरोसिन हे त्या पाण्यामध्ये मिक्स होईल. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस, यूज अ ब्रश अँड टेक अ फ्यू ड्रॉप फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स. त्यानंतर आपण ऑइल पेंटचे जे काही कलर आहेत त्याचा तो ब्रश बुडवायचा आणि तो ब्रश बुडवल्यानंतर त्या ब्रशचे काही थेंब हे आपण ते पाण्यात बकेटमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यावर शिंपडायचे किंवा ड्रॉप टाकायचा. स्प्रिंकल देम जंटली ऑन टू द वॉटर. आणि त्या ब्रशने त्या कलरचे थेंब जेव्हा त्या पाण्यावर आपण स्प्रेड करतो, पसरवतो किंवा स्प्रिंकल करतो त्यावेळेस ते थेंब त्या पाण्यावर तरंगतात. वेन पेंट फ्लोट ऑन वॉटर यूज ब्रश अगेन टू ट्वर्ल द कलर्स. आणि अशा प्रकारे आपण वेगवेगळे कलर्स हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमध्ये तो ब्रश बुडवायचा आणि बुडवून ती स्प्रिंकल हे त्या पाण्यावर करायचे. त्या पाण्यावर त्या ब्रशने स्प्रिंकल हे पाण्यावर करायचे म्हणजे त्या ब्रशला हलवायचं आणि मग ब्रश त्या ठिकाणी हलवला की त्या ब्रशचे थेंब हे त्या पाण्यावर पडतात आणि ते तरंगतात. मेक अ डिफरंट शेप अँड डिझाईन ऑन द सरफेस ऑफ वॉटर. मग आपण हे 3-4 कलर आता आणि 3-4 कलरमध्ये ब्रश बुडवून स्प्रिंकल करायचं त्या पाण्यावर. मग त्या पाण्यावर ते कलर तरंगतात आणि तिथं वेगवेगळे शेप्स आणि डिझाईन हे त्या ठिकाणी तयार होतात. हे सर्व पाण्याच्या सरफेसवर म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर तयार होतात. त्यानंतर बी केअरफुल, काळजी घ्या, अँड कीप दॅट ड्रॉइंग पेपर जंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. मग तुम्ही आता पुढे काय करायचं, एक ड्रॉइंग पेपर घ्यायचा आणि तो ड्रॉइंग पेपर त्या पाण्यावरती ठेवायचा. पाण्यावर ठेवल्यानंतर तो ड्रॉइंग पेपर त्या पाण्यावर तरंगेल. मग हळूच त्या पेपराला प्रेस करायचं आणि हळूच त्या पाण्यामध्ये त्याला अलगदपणे बुडवायचं. लीव द शीट आउट ऑफ द बकेट केअरफुली. आणि बुडवल्यानंतर तो पेपर पूर्ण त्या पाण्यामध्ये ओला झाला म्हणजेच त्या ठिकाणी त्या पाण्यावर ओला झाल्यानंतर त्या पाण्यावर आपल्याला वेगवेगळ्या कलरचे कलर आणि शेप हे तयार झालेले पाहायला मिळतात. गेट अ ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन ऑन द पेपर. त्या पेपरवर वेगवेगळे कलर, शेप्स आणि डिझाईन हे तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. आणि हळूच कशीन आपण तो पेपर काढायचा, पाण्यातून बाहेर काढायचा अलगदपणे आणि तो वाळवायचा, ड्राय करायचा. आवर मार्बलिंग इज रेडी. आणि त्यानंतर तो पेपर वाळल्यानंतर त्याच्यावर जे काही नक्षीकाम तयार होईल त्याला म्हणतात मार्बलिंग. सो इट इज दिस प्रोसेस इज द मार्बलिंग. अशा प्रकारे आपल्याला मार्बलिंग म्हणजे काय हे या ठिकाणी लक्षात आलं असेल. म्हणजे कशा प्रकारे पेपरावर रंगीत नक्षीकाम करायचं ही प्रोसेस या ठिकाणी आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. आणि अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप एक एक प्रोसेस केली तर नक्कीच आपलं मार्बलिंग हे सुंदर आणि छान असं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.